ಟಿವಿ 24 ನ್ಯೂಸ್ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಇಂದು ಬಾಳೆಕುಂದ್ರಿ ಮದನಿ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ 77ನೇ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವವನ್ನು 26 ಜನವರಿರಂದು ಮುಫ್ತಿ ಜೈನ್ ಉಲ್ ಆಬಿದೀನ್ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹ ಹಾಗೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತ್ರಿವರ್ಣ ಧ್ವಜವನ್ನು ಹಾರಿಸಲಾಗಿದೆ. ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಕುರಿತು ಮಕ್ಕಳಿಂದ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ನೂರ್ ಅಹಮದ್ ಶೇಖ್ ಜಿ, ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಮಾರುತಿ ಕಕ್ಕಡೋಳಿ ಹಾಗೂ ಮೌಲಾನಾ ಅಬ್ದುಲ್ ವದೂದ್ ಸಾಹೇಬ್ ಅವರು ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಜೊತೆಗೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಇತರ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೆಯೇ ಬಾಳೆಕುಂದ್ರಿ ಮುಸ್ಲಿಂ ಜಮಾತಿನ ಜವಾಬ್ದಾರಿಯುತ ಹಿರಿಯರು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ರು. ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ನೂರ್ ಅಹಮದ್ ಶೇಖ್ ಜಿ, ಮೌಲಾನಾ ಅಬ್ದುಲ್ ವದೂದ್ ಸಾಹೇಬ್, ಮುಫ್ತಿ ಜೈನ್ ಉಲ್ ಆಬಿದೀನ್ ಸಾಹೇಬ್ ಹಾಗೂ ಮುಸ್ಲಿಂ ಜಮಾತಿನ ಜವಾಬ್ದಾರಿಯುತ ಹಿರಿಯರು ಆದ ನೂರ್ ಹಾಜಿ ಸಾಹೇಬ್ ಮತ್ತು ಜನಾಬ್ ಇಜಾಜ್ ಅಹಮದ್ ಪಠಾಣ್ ಸಾಹೇಬ್ ಅವರು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಉಪದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. अपना काम जो भी करना है, जो स्कूल का होमवर्क दे वो करना है, नेक्स्ट स्कूल के लिए जाने के लिए प्रिपेयर करना है. इस टाइम में बच्चों के साथ सबसे बड़ी उनकी जो मेहनत होती है उनके पेरेंट्स की, जो सुबह 1 घंटे में जो बच्चे तैयार होके जाने के लिए रेडी होते हैं, पेरेंट्स को सिर्फ 5 मिनट उनके ऊपर ध्यान देना जरूरी है. कोई इसी तरह हमें आसानी से नहीं मिली है. आपको मैं 2-3 बातें मुख्तसर वक्त में बताता हूँ. 15 अगस्त 1947 में ये मुल्क अंग्रेज़ों के नापाक चुंगल से आज़ाद हुआ. आज़ादी के बाद तकरीबन 3 साल का अरसा और 3 साल की मुद्दत इस तरह गुजरी कि उसमें मुजाहिदे आज़ादी हिंद, उसमें हमारे गैर मुस्लिम भाई भी हिस्सा ले चुके हैं और मुसलमान उलमाए किराम भी कुर्बानी और बलिदान दे चुके हैं, जिसकी कुर्बानी और बलिदान के सदक़े में ये मुल्क हमें मिला है. 15 अगस्त 1947 में ये मुल्क हिंदुस्तान आज़ाद हुआ. और देखते हैं कि बहुत अच्छा लगता है हमें, क्योंकि बच्चों की पढ़ाई से हो या डिसिप्लिन से हो या टीचरों की मेहनत से हो या ख़ास करके मुफ्ती साहब के जज्बे की और इनकी तरक्की और इनको अल्लाह ताला इनको सब्र दे और इनकी हिम्मत दे और इनकी उम्र में बरकत दे, क्योंकि इनकी चाहत है कि स्कूल को बहुत ही आगे बढ़ाए. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. हम मदनी इंग्लिश मीडियम पंत बालेकुंद्री बीके से बोल रहे हैं. आज यहाँ का रिपब्लिक डे बना रहे हैं. हमें रिपब्लिक डे देखकर बहुत खुशी हुई और यहाँ का रिपब्लिक डे भी बहुत अच्छा बनाया. और यहाँ के स्कूल में एजुकेशन भी बहुत अच्छा है, टीचर्स भी बहुत अच्छे हैं और पढ़ाई के साथ साथ दीन की तालीम भी मिलती है. और मैनेजमेंट से गुजारिश है कि इस स्कूल को आगे बढ़ाने के लिए कोशिश करें. अभी 1st to 5th है, अभी आगे 5th to 10th, हाँ 6th to 10th PUC 2nd year बनाने की कोशिश करें. ನಂತರ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅತ್ಯಂತ ಸುಂದರವಾಗಿ ಸಮಾಪ್ತಿಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ. ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ 24 ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶದ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ಹಾಗೂ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ, ಬೆಳಗಾವಿ, ಬಾಗಲಕೋಟೆ, ಧಾರವಾಡ, ಹಾವೇರಿ, ಗದಗ, ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಕ್ಷಣ ಕ್ಷಣದ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಟಿವಿ 24 ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ವಾಹಿನಿಯನ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನ ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ವಾಹಿನಿಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿ ಮತ್ತು ಚಾನೆಲ್ ಅನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.